नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लोकसभेचा निकाल हा अत्यंत धक्कादायक लागला। संपूर्ण मराठवाड्यात महायुतीला जोरदार झटका बसला आहे। जालना मतदारसंघामध्ये ज्या रावसाहेब दानवेंनी 35 वर्ष या ठिकाणी सत्ता गाजवली आणि तीही एकहाती सत्ता, त्या रावसाहेब दानवेला चक्क पराभव स्वीकारावा लागला आहे। रावसाहेब दानवे हे खुद्द केंद्रात मंत्री असताना त्यांचा तब्बल 1 लाखाच्या फरकाने पराभव होणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडते साले, तू जास्त पेपर वाचतो का? त्या साल्याला सालेगिरी दाखवायची वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनी एकखट्टा होऊन मला वाटतं एकत्रित मतदान साल्याच्या विरोधात केलं पाहिजे अशी सगळी विनंती करत आहे। एक्झिट पोलमध्ये रावसाहेब दानवे हे निवडून येतील असा दावा केला गेला होता, मात्र त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला। मात्र या पराभव करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा वाटा आहे ते म्हणजे मंगेश साबळे। विहिरीमधला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी पैशाची उधळण असो किंवा मराठा समाजासाठी स्वतःची गाडी जाळणे असो, या संपूर्ण गोष्टींमुळे जे मंगेश साबळे चर्चेत आले होते त्याच मंगेश साबळेंनी दानवेंना दणका दिला आहे। जेव्हा मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली तेव्हा त्यांना मराठा समाजातून विरोध झाला की तुम्ही जर उभे राहिले तर कदाचित रावसाहेब दानवे निवडून येतील आणि कल्याण काळे पडतील, म्हणजे हा प्रत्यक्ष फायदा याचा भाजपला होईल। मात्र झालं उलटं। मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवल्यामुळे 1.5 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली। कमीत कमी 1 लाख मतं ही रावसाहेब दानवे यांची होती। कदाचित जर मंगेश साबळे उभे नसते तर रावसाहेब दानवे या ठिकाणी निवडून आले असते अशी परिस्थिती होती। त्यामुळे साबळेंना मराठा समाजातून विरोध झाला की यांच्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईल, मात्र साबळेंनी दानवे यांनाच पाडलं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळात मंगेश साबळे यांना समाजातून विरोध झाला। खुद्द जरांगे पाटलांचे देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आले की ज्यामध्ये ते साबळेंवरती टीका करत आहेत असं दाखवण्यात आलं। मात्र अप्रत्यक्ष फायदा साबळेंचा डॉक्टर कल्याण काळे यांना झाला। त्यामुळे मंगेश साबळे यांनी देखील 1.5 लाखापेक्षा अधिक मतदान घेतलं। त्याचबरोबर मराठा समाजातून त्यांच्यावर होणारी टीका देखील आता थांबली आहे। एवढंच नाही तर त्यांच्यावरती मराठा समाजातून आता कौतुक देखील होत आहे। त्यामुळे रावसाहेब दानवेंना पराभूत करण्यात सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर तो मंगेश साबळे यांचा आहे। तुम्हाला काय वाटतं, मंगेश साबळे यांच्यामुळे दानवे पडले, हे लोकांना योग्य उमेदवार वाटले म्हणून त्यांना मतदान झालं? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।